नमस्ते. एक नवीन अपडेट आलेला आहे. शेतपालन रस्त्यांसाठी आता CSR निधीचा बळ. राज्य सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांच्या मालात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते या नवीन योजनेला मंजुरी दिली असून आता या कामांसाठी सरकारी निधीसोबतच खाजगी कंपन्यांचा CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी देखील वापरता येणार आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी अशी आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. या नव्या निर्णयानुसार महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर विशेष जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ रस्ते तयार करणे एवढ्यावरच न थांबता या रस्त्यांच्या दुतर्फा बिहार पॅटर्ननुसार वृक्ष लागवड करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी आहेत की निधीची उपलब्धता. सरकारी निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि नामांकित कंपन्यांचा CSR निधी याचा समन्वय साधला जाईल. अतिक्रमणमुक्त रस्ते. रस्त्यांच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभाग काम करेल, तर रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिसांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कामाचे स्वरूप असे आहे: मुरुम टाकणे, खडीकरण करणे आणि गरजेनुसार सिमेंट, कॉन्क्रीट किंवा डांबरीकरण करण्यावर भर दिला जाईल. रस्त्यांना मिळणार ओळख. आता प्रत्येक पाणंद रस्त्याला विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. यामुळे त्यांची शासकीय दप्तरी नोंद आणि ओळख कायम राहील. रस्त्यांच्या कामासाठी तलावातील गाळ, माती आणि मुरुम वापरण्यास परवानगी देण्यात आली असून यावर कोणतेही स्वामित्व शुल्क म्हणजेच रॉयल्टी आकारली जाणार नाही. अंमलबजावणीसाठी निधी कुठून उपलब्ध होणार? या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक समिती स्थापन केली जाईल. अध्यक्ष त्या समितीचे संबंधित विधानसभा सभेचे त्या कार्यक्षेत्रातील आमदार, विभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी, सदस्य सचिव असतील आणि या कामाला तांत्रिक मान्यता देण्यासाठी सर्व अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. निवृत्त विभागीय नियोजन अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ही कामे वेगाने होतील. प्रशासकीय जबाबदाऱ्या स्पष्ट केल्यामुळे ही योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरण्यास मदत होईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार असून पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी होणारी अडचण दूर होईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, धन्यवाद.